नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना, ताईंना. कशा आहात सगळेजण? मस्त राहा, मजेत राहा. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आज मी सकाळपासून माझं 6 वाजल्यापासून ते दुपारी 1-1:30 वाजेपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे. तर सकाळी आधी उठले बघा, उठल्या अशी आंघोळ करून घेतली आणि हांतरून वगैरे काही काढली नव्हती, कारण स्वरा छकुली झोपल्या होत्या. तर आज स्कूलला सुट्टी पण होती, कशाची आहे काय माहीत नाही, पण सुट्टी होती आज. म्हणलं की मग एका दिवस तरी असू दे, म्हणलं एक तर दिवस असू दे, त्यांना सुट्ट्या आहे तर. का तर रोज तर त्यांच्या मागं पण धावपळ असतेच. सकाळी लवकर उठा, मग पहाटे म्हणजे सकाळी लवकरच आंघोळ करायची, थंडी वाजत असली तरी, आणि लवकर स्कूलला जायचं आवरून. म्हणलं एक दिवस तर आहे, तर म्हणलं चला, म्हणलं झोपू देत निवांत. आणि निवांत त्या झोपल्या होत्या बघा सकाळी, आणि त्या नंतर उठवलं मी. 9 वाजलेले होत्या बघा, नंतरच उठवलं. आणि उठवल्यानंतर काय लवकर उठतच नव्हत्या. उठल्या सगळे लहान पोरं काय लगेच अंथरुणातनं उठत नाहीत. अंथरुणातनं उठल्यानंतर मग लगेच जाऊन सोप्यावरतीच पडलेल्या त्या. आणि तोपर्यंत म्हटलं की अंथरुणं काढून घ्यावी. आणि ही अशी त्यांच्या पाठी काही बांगडी घ्या किंवा काही खेळणी ही सगळी अशी पडलेलीच असते, ती रात्रीची सगळी घेतलेली असते त्यांनी. खेळताना किंवा झोपेपर्यंत काही ना काही लागतच असतं लहान पोरं म्हटल्यानंतर. आणि नंतर मी म्हटलं की त्यांना ब्रश करायला लावावं, आणि ब्रश करायला लावला बघा. आणि ब्रश करून झाल्यानंतर मग लगेच मग मी चहा वगैरे देणार होते त्यांना. आंघोळ काय घालणार नव्हते आत्ताच. माझं कसं आहे, रोज तर त्यांचं डेली रुटीन असतंच, सकाळी स्कूलला जायच्या आधी आंघोळ ही वगैरे. पण आज सुट्टी आहे म्हटल्यानंतर म्हणलं की आधी ब्रश वगैरे करायला लावा, नाश्ता द्यावा, आणि नंतरच आंघोळ ही घालून घ्यावी. आणि मग सोफा पण झाडून घेतला बघा स्वच्छ असा मी. कारण काय होतं, सोफ्यामध्ये मध्ये थोडी अशी चिर असते बघा, जागा असते रिकामी, तिथं कसं खायला वगैरे पडलेलं असतं. म्हणजे स्वरा छकुली तर वरतीच घेऊन बसलेली असतं काही ना काय खायलाही, मग तिथं पडलेलं असतं. मग तिथं घाण जर भरपूर साठली तर कॉक्रोच ही व्हायची शक्यता आहे. त्यामुळं मग तिथलंसुद्धा झाडून घेतलं बघा, तिथलंसुद्धा झाडून घेतलं. आणि नंतर म्हटलं की आतलं बेडरूममधलं झाडू मारून घ्यावं आधी, आणि नंतरच बाहेरचं हॉलमधलं आणि किचनमधलं झाडू वगैरे मारून घ्यावा. आणि इथं बघू शकता तुम्ही, आपण किती जरी रोज दिवसभरात मला वाटतं किती वेळा आपला झाडू होत असेल, पण सकाळी झाडू मारताना पण पुन्हा एकदा अजून तशीच घाण झालेली धूळ ही वगैरे दिसते. मलाच काही प्रश्न पडतोय की रात्री तर आपण स्वच्छ झाडू मारून ठेवलं असतं, मग सकाळी आणि घाण कुठून निघते एवढी. मग झाडू वगैरे मारून घेऊया म्हटलं, कारण देवपूजा वगैरे करायची होती. आता तर नुसतं माझ्या आंघोळ हंतरून वगैरे झाडू मारून घेतला, हॉलमधला पण, आणि सोफा पण झाडून वगैरे घेतला. त्यांना ब्रश करायला लावलं होतं दोघींना तोपर्यंत मी. आणि ह्याने गेलेले दुकानात, आणि ह्यांचं यायचं टायमिंग होतं 9:30-10, कधी तर 8-8:30 असं टायमिंग आहे यांचं. आणि इथं छकुलीचा ब्रश करून झाल्या लगेच छकुली पण बाहेर आली, आणि स्वरा पण. आणि नंतर लगेच त्यांना मी विचारलेलं काय देऊ नाश्त्यासाठी, तर पोहे वगैरे काही नको म्हटली, ती खाणार नाही, तर चहा बिस्किट खाते म्हटले. तर मग दिलं बघा दोघींना पण मी. चहा देत नाही दोघींना, दूध आणि चहा असं मिक्स करून देते, आणि बिस्किटच आज त्यांनी खाल्लं. तर खाऊ दे म्हटलं, एका दिवशी काय होते, रोजच बिस्किट खायचं नसतं, छाती वगैरे भरते लहान मुलांची, तर एका दिवशी काय होतं. त्यामुळे मी म्हटलं की खाते तर खाऊ दे त्या. आणि हे ओरिओ बिस्किट होतं बघा, आणि मला तर पार्लेजी बिस्किट खूप आवडतं. ओरिओ इतकं काय आवडत नाही, पण पार्लेजी बिस्किट हे खूप आवडतं मला. आणि मग दोघींना दिलं बघा मी. आता त्यांचा नाश्ता झाला, आणि नंतर मी म्हटलं की आता त्यासने आंघोळ पण घालून घ्यायची आहे, पण आंघोळ घालून घ्यायच्या आधी म्हटलं की फरशी पुसून घेऊया. आधी मग बेडरूममधली फरशी मी पुसून घेते. आणि आत ती गादी बघू शकता तुम्ही, असं अंथरून वगैरे काढून ठेवल्यानंतर ती गादी पण मी अशी आतमध्ये फोल्ड करून ठेवते बघा, गोल अशी, जेणेकरून अडचण नको आपल्याला. त्यामुळे अशी गोलच फोल्ड करून ठेवते. आणि फरशी वगैरे मग म्हटलं की पुसून घेऊया. आणि मॉपने मी तुम्हाला सांगितलंच आहे, प्रत्येक व्हिडिओमध्येच सांगते की जर काही गडबड जर झाली असली, म्हणजे कुठे बाहेर जायचं वगैरे असलं, आपल्याला वेळ नसेल, तर मग मी मॉपचा वापर करते, यूज करते फरशी पुसण्यासाठी. नाहीतर मी हातानेच फरशी पुसून घेते, आणि जेवढे आपण हाताने फरशी पुसून घेईल ना, तेवढी खूप स्वच्छ निघते मला वाटतं मॉपपेक्षा. कारण हाताने कसं होतं, बारीक सारीक कचरा असू द्या
धूळ वगैरे सगळी निघून जाते. आपला हात 2दा तिथे लागतो. मी तर बघा 2दा असं, एकदा त्याच्यात हे टाकले बघा नायझल, त्यानं पुसून घेते, नंतर अनेकदा पाण्यानं, असं 2दा. त्यामुळे सगळी धूळ वगैरे निघून जाते. आणि बादलीतच पाणी घेतलेलं आहे. त्यानेच म्हणले की फरशी पुसून घ्यावी. झाडं वगैरे तर झालं आहे, आता फरशी तेवढी राहिली आणि देवपूजा पण करून घ्यायची. त्यामुळं मग आणि एकदा आपण जर असं कामाचा कंटाळा करत गेलो ना, सकाळी लवकर उठायचं. त्यामुळं सकाळी लवकर उठलं की तिथनं आपलं सगळं रुटीन व्यवस्थित होतं. सकाळी लवकर उठलं तरच तिथून आपलं रुटीन व्यवस्थित होतं बघा. नाहीतर मला तर एखाद वेळेस उठायला जरा उशीर होतोच आपल्याला. असं काही नाही की आपण म्हणजे माणूसच आहे ना, एखाद वेळेस उठायला उशीर होतं. जर उशीर झाला एखाद वेळेस टाईम टेबलनुसार, जर लेट झाला तर कामात खूप गोंधळ होतो. म्हणजे समजतच नाही की हे काम करावं आधी का ते काम करावं. त्याच्यापेक्षा मग रोजच्या रोज जे टाईम आहे आपलं लवकर उठायचं, त्यावेळेस जर उठलं तर व्यवस्थित सगळी कामं होऊन जातात. सकाळची जी आपली फरशी पुसायची आहे किंवा झाडू मारायचा आहे, अंथरुणं काढायची आहेत, साफसफाई वगैरे ही सगळं, नंतर जेवणाची पण तयारी असते ना. मग इथं बघू शकता तुम्ही स्वरा चुकलेलं मी आंघोळ पण घालून घेतली बघा. आणि असा साडीचा झोका मी मधल्या चौकटीला बांधला आहे बघा बेडरूमच्या. तर म्हटलं की तेवढं तरी पुरीनं खेळायला, म्हटलं बाहेर तर कधी रविवारचंच गेलं तर जातं. त्यामुळं म्हटलं की तेवढं तर त्यांना निदान घरातल्या का साडीचा झोका बांधला. मग खूप छान बघा. आणि नंतर मग आले किचनमध्ये आल्यानंतर तर सगळ्यांची, तर मला वाटते गृहिणींची किचनपासूनच सुरुवात होत असेल. सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत आपण जास्तीत जास्त वेळ किचनमध्येच असतो. आणि मग आता म्हटलं की नाश्ता वगैरे सगळं झालं, पोरींची आंघोळ वगैरे झाली, तर म्हटलं की दुपारच्या जेवणाची पण तयारी करून घ्यावी लागेल. नाश्ता वगैरे पण आम्ही दोघांनी पण केला आणि ह्यांनी येऊन दुकानामध्ये गेले. ते काही व्हिडिओमध्ये मी शूट केलेलं नाही. आणि इथं बघा मी शेपूची भाजी नीट बारीक करून घेतलेली आणि मग जेवणाची तयारीच लागली बघा. आणि कसं होतं जर लवकर जर उठलं ना आपण की व्यवस्थित कामं पण होतात आणि स्वतःला थोडा वेळ पण देऊ शकतो आपण. त्यामुळेच मला वाटतं प्रत्येक गृहिणींनी जरा म्हणजे परत आपण स्वतःला वेळ देतोच ना, मग थोडासा कंटाळा जर बाजूला ठेवून सकाळी जर लवकर उठलं तर व्यवस्थित सगळी कामं होऊन जातात बघा. आणि स्वतःसाठी आपण वेळ पण देऊ शकतो. आणि जी काही कला आहे आपल्या अंगात ती सुद्धा आपण म्हणजे त्याला सुद्धा टाईम भेटेल ना आपल्याला. नाहीतर मग रोजचं तेच काम जर आपण दिवसभर रंगत मंगत करत राहिलो तर मग कुठं वेळ मिळणार ना. हाय तीच कामं करत रोज दिवसभर बसण्यात आपल्या अंगात जी कला आहे त्यासाठी थोडा तरी वेळ आपण स्वतःला दिला पाहिजे. नाहीतर बघा आता मला यूट्यूबचे व्हिडिओसुद्धा एडिट करायला लागतात. तर सकाळी 6 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत माझे हे सगळं कामं होतात. आणि मग नंतर बघा मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळं माझी जे बाकीची कामं असतात आपली ती सगळी होतात बघा. मला टाईम भेटतो स्वतःला. तर त्यामुळंच मला वाटते प्रत्येक गृहिणीने सकाळी लवकर उठावं, तिथूनच सुरुवात केली तर म्हणजे फ्रेश होतं तेव्हापासून. नाहीतर पहिल्यांदा जर आळसपणा केला तर परत उठू पण वाटत नाही आणि कामाला सुद्धा गोंधळ होतो. हे करू आधी का ती करू आधी. मग टाईम टेबलनुसार आपल्या केलं की टाईम टेबलनुसार ठरवायचं आपल्याला आधी, सगळ्यात आधी कोणतं काम करायचं आहे असं ठरवून जर केलं तर मला वाटतं की व्यवस्थित सगळी कामं होऊन जातात. आणि मी इथं शेपूची भाजीसुद्धा बनवली बघा. शेपूची भाजी काय सिंपलच पद्धतीने बनवते मी. आणि तुम्हाला पण आवडते का शेपूची भाजी नक्की सांगा मला. आणि शेपूची भाजी कशी केलेली आहे तर मिरची लसूण तर आपण फोडणीला दिला आणि नंतर काय तर जर डाळ वगैरे असेल तर टाकते, नाहीतर मग शेंगदाण्याचं कूट आणि मग छान अशी भाजी होते बघा. आणि नंतर मग ह्यांनी पण दुपारी जेवायला येतील त्यामुळं मग लवकर असं जेवणाची पण तयारी करून घ्यावी लागते. नाहीतर कसं होतं ह्यांनी पण तिथं दुकानात कामं करत असतात. जर वेळेवर जर त्यांना जेवण नाही भेटलं तर आले की भरपूर चिडचिड होते त्यांची पण. मग ते राग कुठं काढतात तर माझ्यावरच काढतात. आणि मग आपला राग कुठं काढतो आपण गृहिणी सगळ्या तर पोराबाळांवर. त्याच्यापेक्षा मग ज्या त्या वेळात जर लवकर केलं तर होतंय ना. त्यामुळं मग बघा जेवणाची लगबग सुरू झाली. आणि आमटीला पण म्हणलं की आमटी पण करून घ्यावी. आणि पीठ पण मळण्यासाठी इकडं पीठ मी ठेवलं आहे बघा. आणि छोटंसं किचन असल्यामुळं असं मॅनेज करावं लागतं. खूप छोटं किचन आहे माझं. पुढंच लगेच गॅस आहे, पाठीमागेच सगळ्या असं बरण्या वगैरे ठेवण्यासाठी बरण्या वगैरे ठेवण्यासाठी स्टाईल्स आहेत, म्हणजे कपाट आहे स्टाईलचं फरशांचं.
तर त्यामध्येच पाठीमाग ठेवलेलं आहे. माझ्या किचन टॉवरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल, खूप छोटंसं किचन आहे. त्यामध्ये सगळं मॅनेज करावं लागतं, नाही तर तुम्हाला दिसत असेल बघा भरपूर असं सामान आहे किचनवरती, तर तुम्हाला वाटेल की किती असं अस्ताव्यस्त आहे, जरासुद्धा असं स्वच्छ नाही. तर जेवण करताना प्रत्येक गृहिणींचं मला वाटतं की किचन हे असंच होतं, भरपूर सामान होतं किचनवरती. आणि जास्तीत जास्त जर छोटं किचन असेल तर मग तर जास्तच होतं, आणि त्यातून आपल्यालाच मॅनेज करावं लागतं. इथलं उचून तिथं ठेवायचं, तिथलं उचून इथं ठेवायचं, असं होतं. हे माझं रुटीन होतं बघा, सकाळी 6 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत. तर तुम्हाला कसं वाटतं, आवडला असताना व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये माझे व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कॉमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला नक्की लाईक करा, अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक करायला. तुम्ही खूप छान माझ्या व्हिडिओना प्रतिसाद देत आहात, तशाच छान प्रकारे प्रतिसाद द्या सगळ्यांनी. आणि इथं बघा माझी आता आमटी पण बनवून झालेली आहे, वांग्याचीच आमटी केली. आणि खरं तर लई कोडं होतं बघा की रोज भाजीला काय करावं. मग शेवटी मग शेपूचीच भाजी आणलेली आणि वांग्याची म्हटलं आमटी करावी, भात आणि चपाती असं ठरलेलं बघा जेवणाचं. का तर की चपाती आणि भाकरीचं वगैरे काही नसतं, पण आमटीसाठी रोज असते की काय करावं आता. तर मग वांगीच आणलेली आणि छान अशी वांग्याची आमटी बनवली बघा मी. आणि आता म्हटलं की चपात्या पण करून घ्याव्यात. आणि रोज मी चपात्या बघितलं असेल पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही, किचन ओट्यावरतीच करते, पण आता म्हटलं की पळपुटावरती सुद्धा करून बघाव्यात कशा होते त्या. खाली तर करतेच, मला आहे सवय, पण वरती तरी. आणि ते स्टीलचं काय ते ॲल्युमिनियमचं आहे वाटतं पळपूट. अशा प्रकारचं पळपूट मला वाटतं कोणी घेऊ नका, कारण की ते भरपूर हलतं असतं आणि आवाज येतो त्याचा खूप. मला घेताना कळलं नाही, लाकडी पळपूट सगळ्यांनी घ्या, मला तर तसं वाटतं. कारण की हे मी वापरून बघितलं आत्ता आणि त्याचं काहीही उपयोग नाही, पण आता फेकून देण्यापेक्षा मग काय करायचं ना, म्हणून ठेवलं आहे बघा मी. जर तुम्हाला कोणाला पळपूट घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की लाकडीच पळपूट घ्या. आणि हे ॲल्युमिनियमचं पळपूट आहे ते अजिबात म्हणजे इतकं वाजतं ना, आणि त्यावरती मला वाटते जितकं आपण लाकडी पळपुटावर छान करू शकतो इतकं असं होत नाही मला वाटतं, का तर ते वाजतंच तेवढं आणि हलतं ते. त्यामुळं नक्की तुम्ही म्हणजे लाकडाचं हे घ्या पळपूट. तर माझ्या चपात्या वगैरे चालू आहेत बघा, आणि झाल्या बघा माझं जेवण वगैरे सगळं बनवून. चपात्या झाल्या आणि भात पण केला, शेपूची भाजी तर तुम्हाला दाखवलीच मी. आणि इथं आहे बघा आमटी, वांग्याची आमटीच केली आहे, थोडीच केली आहे, भरपूर नको म्हणलं उगाच ते वेस्ट होण्यापेक्षा थोडीच केलेली. आणि दुपारी ह्यांनी आलेले बघा जेवण वगैरे करायला, तर आधी म्हटलं की जेवण वगैरे करून घेतो आणि मगच तुम्हाला भेटते. तर जेवण वगैरे झालं बघा, पण स्वराचं काही जेवण अजून झालेलं नाही. आमचे ह्यांनी येऊन जेवण पण करून गेले, चकुली तर वरती बसले. तर इथं बघा ह्याचं जेवण, तर मला हा पसारा पण उचलायचा आहे. तर चला भेटते पुन्हा अशाच एक